आई काय असते ना, मला असं वाटतं की ते आई झाल्यावर कळतं. आता मला एक मुलगा आहे, त्यामुळे जेव्हा तो असा मोठा होत गेला तेव्हा मला ॲक्च्युली आईचं स्ट्रगल कळालं की आईने आम्हाला तिघींना वाढवताना पण किती काय केलं असेल. तर मग ते एक आहे की आई झाल्यावर कळतं की आई काय असते. आणि रडू नको ग. मला आता आईंशी बोलायचं आहे. आई आधी तुमचं नाव सांगा. हां, सौ कुसुम अरुण भिवापूरकर. कसं काय काय पद्धतीने तुम्ही तिन्ही मुलींना किंवा आपल्या स्वतःच्या लेकींना काय पद्धतीने तुम्ही वाढवलं किंवा काय त्यावेळेला किती अशा अडचणी आल्यात ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अडचणी तर भरपूर आलेल्या, असं नाही की नाही आल्या. सगळं आम्ही एकत्र कुटुंब होते, 4 दीर होते, सासू सासरे होते, हो अच्छा, सगळे एकत्र. सगळे एकत्र होतो. अच्छा. आणि एकटी म्हणजे एक तर कमी वयात लग्न झालेलं आणि त्यातनं मग इथे एकटं म्हणजे खूप म्हणजे त्रास झालेला. सगळे म्हणजे सासू वगैरे होते समजूतदार, म्हणजे सगळं सांगायचे असं समजून वगैरे. दीर पण होते एकदम म्हणजे फ्लँकली वागायचे वगैरे. त्याच्याने काही त्रास झालेला नाही एकत्र असून पण. म्हणजे दीरांचे लग्न झाले की मग रूम नव्हती आम्हाला, मग भाड्याने चाळीत रूम घेतलेली. चाळीत मग आम्ही राहायचो. मग पगार तेव्हा पेमेंट पण कमी होते ना. पण तो काय पद्धतीचा प्रवास होता आणि काय समोर होतं की आज 3 लेकी आहेत आणि त्यांना वाढवायचं आहे, त्यांचं भविष्य खूप छान सुरक्षित करायचं आहे, तर काय असं डोक्यात दोघांनी विचार केला होता? कारण की आमचं मुली शिकून चांगल्या सर्व्हिसला लागायचा, चांगलं असं व्यवस्थित राहायचं. आपण जसे त्रास सहन केलं तेवढं त्रास मुलींना झालं नाही पाहिजे, एवढंच वाटायचं असं. पण आज हे सगळं बोलताना आई डोळे पाणवलेत तुमचे. आईने ते करून दाखवलं आहे. माझी एक बहीण असते, ती आउट ऑफ इंडिया असते. मी इथे म्हणजे ॲड एजन्सीमध्ये काम करते. तर ते सगळं तिने करून दाखवलं आहे आणि ते तिने आणि पप्पांनी मिळूनच एकत्र करून दाखवलं आहे हे सगळं. पण जसं तू म्हणालीस की आई पण म्हणाली की गृहिणी आहे किंवा आज गृहिणी असून सुद्धा आज ज्या पद्धतीने तुम्हाला तिघींनी तिने ज्या पद्धतीने वाढवलं, काय वाटतं, काय सांगशील त्या सगळ्या एकंदरीत सगळ्या प्रवासाबद्दल? ला कोणीच कमी लेखू नये. ती फक्त म्हणण्यासाठी गृहिणी आहे, पण तिच्याकडे अप्रतिम मॅनेजमेंट स्किल्स आहे. लिटरली म्हणजे फायनान्सपासून ते ॲडमिनपासून ते मार्केटिंगपर्यंत. सो मायक्रो मॅनेजमेंट जे असतं ना, ते आईकडे परफेक्टली आहे. म्हणजे तिने कधी MBA केलेला नाही किंवा असे जाऊन डिग्रीज वगैरे घेतलेले नाही, बट बाय डिफॉल्ट शी इज सो टॅलेंटेड. आणि याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे आता मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आईकडे कडून शिकली आहे, ते आपलं जे काही काम असतं ते लिहून काढायचे. किंवा आता मला जर 5,000चा किराणा आणायचा आहे, 10,000चा किराणा आणायचा आहे, त्या 10,000 मी किती परफेक्टली वापरू शकते, काय काय घेऊ शकते, ते मला किती जास्त दिवस टिकेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याकडूनच शिकली आहे की माझ्याकडे या महिन्यात जर माझ्याकडे 10,000 आहेत, त्या 10,000 मी किती चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकेल. अच्छा माझ्याकडे फीज आहे, अच्छा माझ्याकडे किराणा आहे, अच्छा माझ्याकडे असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सगळं आईकडूनच शिकली आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचा तू तुझ्या प्रोफेशनमध्ये? मी माझ्या प्रोफेशनमध्ये पण यूज करते आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण यूज करते. वा. मी तुम्हाला सांगेन ना की तिने जो बिझनेस घेतला तो चालवला आणि त्याच्यामधून तिने प्रॉफिट कमावला. सगळ्यांना सांभाळून, नाते सांभाळून सगळं आज जे काही केलं आहे तिने ते एक. आणि मी तर सन मराठीला खूप खूप धन्यवाद करेन की आम्हाला ही एक छोटीशी संधी दिली की मी आई समोर हे सगळं व्यक्त करू शकते. नाही, तोपर्यंत ती शाळा सोडत नाही.